तर आयडी जाऊन जवळजवळ 20 ते 25 दिवस होत आले. ती आयडी आपली सस्पेंड झालेली बघू शकता तुम्ही. टेन्शन तर लय आले पण सांगू शकत नाही. नमस्कार मंडळी, सगळी गाणी वाजणारची गाणी मागच्या 10 दिवसात वाजली नाही ती, पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, आयुष्य खूप अनप्रिडिक्टेबल आहे. माणसाच्या आयुष्यात अप्स अँड डाऊन्स येत असतात आणि मी काही रील स्टार नाही की माझ्या आयुष्यात आलेले अप्स आणि डाऊन्स मी तुम्हाला सगळे शेअर करत नाही. म्हणजे शेअर तर करू शकतो पण एवढं पण नाही की पाक असं म्हणजे माणूस टाकून देईन मी की माझ्या आयुष्यात डाऊन्स आलेत आता मी अप्स येऊच शकत नाही, असा काही विषय नाही मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, आयुष्यात अशी लो फेज चालू होती त्यामुळे मागच्या आठवड्यात व्हिडिओ आले नाही. तर तुम्ही सगळे विचारत होता की रविवारी व्हिडिओ का नाही आली, हेच रिझन होतं मित्रांनो. तर मागच्या आठवड्यात व्हिडिओ नाही आली म्हणून मी कंटेंटच्या शोधात इंस्टाग्राम उघडलं काचकीने. तर आयडी जाऊन जवळजवळ 20 ते 25 दिवस होत आले. पहिलीच रील कुणाच तरी अकाउंट उडलं, बंद केलं, परत चालू केलं, कुणाच तरी अकाउंट. ती आयडी आपली सस्पेंड झालेली बघू शकता तुम्ही. असं इंस्टाग्राम उघडलं की असं काचकीने एखाद्याचं अकाउंट उडतं, एखादा रील स्टार असा मान टाकतोय काचकीने. आणि या ठिकाणी लय रील स्टार लोकांचा बाजार उठलाय. 2-2, 3-3 मिलियन वाले, 1.5 मिलियन वाली, 500K वाली अकाउंट कच जायला लागली ते. आणि तुम्हाला तर माहिती नसेल की तुमचे हे फेवरेट रील स्टार आहे त्यांचे अकाउंट का गेलीत, तर या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ते पण एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपल्या समोर या ठिकाणी पहिलाच रील स्टार आहे पवन जाधव, 12वे बिग बॉस सदस्य. म्हणजे ह्यांचं स्वप्न होतं की बिग बॉस मध्ये जायचं आणि हे कधी ना कधी गेल्याशिवाय शांत बसणार नाहीत. तर मी यांच्याबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतं की यांना बिग बॉस मध्ये जायचं होतं, बिग बॉस वाल्यांनी यांना रिजेक्ट केलं. मग यांनी भरपूर ड्रामा केला की मला बिग बॉस मध्ये घेतलं नाही, असं झालं, माझं स्वप्न तुटलं, माझ्या फॅनचं हे झालं, माझ्या फॅनचं ते झालं. आणि मग मराठीत एक म्हण आहे, दुष्काळात 13वा महिना, ते ह्यांच्यासोबत झालं. बिग बॉस मध्ये घेतलं नाही, त्याचं दुःख साजरा करतच होतं तोपर्यंत अकाउंट उडलं. आणि तेव्हापासून जी ह्यांनी मान टाकली, अगं बाया 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 तुम्हाला मी दाखवतो. देवी नाव आहे त्याचं. मला म्हणायचं आहे काय मित्रा, तुला जर ऍक्टिंग जमत नाही तर प्लीज नको करू. असं तू हात जोडून लोकांना, तुझ्या फॅन्सला, फॉलोअर्सला सांगू शकतो की माझी 2.2 मिलियनची आयडी गेली, प्लीज ह्या दुसऱ्या आयडीला फॉलो करा. की असं स्टीफन हॉकिंग सारखं असं मान टाकायची प्रत्येक वेळेस काय गरज आहे? नाही देऊ वाटत रे सिंपती, क्रिंज वाटतंय, ते खरंच क्रिंज वाटतंय. लोकांना हसवून एका आयडीचे 2 मिलियनच्या वर फॉलोअर्स गेले, आता लोकांना रडवून ह्या आयडीचे पण 2 मिलियनच्या वर फॉलोअर जातील. अजिबात सुद्धा शांत बसायचं नाही, रडणं चालू राहिलं पाहिजे. मला मान्य आहे तुम्ही लय मेहनत घेतलेली, तुमचं लय कष्ट होतं, तुम्ही लय प्रयत्न केले, त्यावेळेस तुम्हाला एवढं जाऊन सक्सेस मिळालेलं, फॉलोअर्स वाढलेलं ना, ते पण बरोबर आहे. आजकाल सक्सेस म्हणजे इंस्टाग्रामच्या आयडीला किती फॉलोअर्स आहेत ह्याच्यावरूनच कळतं ना. आणि सडनली तुमची ती आयडीज गेली, आता का गेली त्याचं रिझन मी तुम्हाला शेवटी 1-2 रिझन आहे ते सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी. पण बघा की एक लिमिट असतं प्रत्येक गोष्टीचं, की रडायचं, अरे किती रडायचं. रडून पण नाही थांबला भावानं, प्रत्येक देवधर्म करायला सुरुवात केली की आयडी गेलेली आयडी माघारी यावी म्हणून देवाच्या पुढे नवस टाकायला गेला गडी. चुकून जरी ह्याच्या रील्स किंवा एखादी पोस्ट माझ्या फीड मध्ये आलं का नाही, असं नाही वाटत की ह्याची आयडी गेली, असं वाटतं की ह्योच गेलाय. पोस्ट बघा तुम्ही, आज सगळ्यांना हसवणारा भैया आज स्वतःच्या सगळ्यात मोठा दुःखात आहे. भैया तुझ्यासोबत पूर्ण महाराष्ट्र आणि आई येडामाही आहे, असं खचून जाऊ नको. ते असं क्रॅक गेलेल्या हृदयाची इमोजी, डोळ्यातनं पाणी येणारी ती इमोजी आणि अशी फुलं बिलं टाकली की नाही, असं वाटत नाही की काहीतरी असं हादसा वगैरे झाला, असं वाटतं कोणतरी गचाकले. माझ्या बोलण्यावरनं तुम्हाला असं वाटत असेल की दया वगैरे काय शिल्लक राहिली की नाही या माणसाच्यात, पण बघा मित्रांनो, समजून सांगण्याचा हा शेवटचा एकच प्रकार शिल्लक राहिलाय. दोघांचे अकाउंट पण बंद पडले. संपूर्ण महाराष्ट्राला हसवणारे 2 वाघ आज रडतेत. वैभव गावडे 1.1 मिलियन, पवन जाधव ऑफिशियल 2.5 मिलियन. 3-4 लाखच्या आयडिया आहेत ना अजून, त्याच्यावर टाका व्हिडिओ. असं पण तुम्हाला कोणतं ब्रँड प्रमोशनचं लाखात मिळत होतं, 20-30 हजारातच करत होता ना. तुम्हाला दोघांना सांगता लाख रडायचं पण एक लिमिट असतं. 13वा झाल्यावर माणसं मेलेल्याला विसरतात, तुम्ही हे आयडिया गेलेला घेऊन बसलाय अजून. तर आयडी जाऊन जवळजवळ 20 ते 25 दिवस होत आलेत. तर आयडी जायचं कारण खूप जण विचारतात. तर आयडी जायचं कारण हे होतं की चाइल्ड कम्युनिटी म्हणून आपल्याला रिपोर्ट आले होते आणि जळणाऱ्यांनी ते रिपोर्ट केले आपल्या व्हिडिओला आणि त्याच्यामुळं आपलं अकाउंट सस्पेंड होऊन नंतर डिसेबल झालं. म्हणजे लहान मुलाच्या याला दादाच्या व्हिडिओला गोव्याला काढलेले त्याला रिपोर्ट आले होते. याच्या प्रत्येक गोष्टीसाठी 0 सिंपत आहे मला, की हा आर्मीची प्रिपरेशन करतोय, पोलिसात जातोय, देशासाठी मरायला तयार होईल, गेमिंगच्या प्रमोशन वगैरे त्याच्यामुळे त्याच्यावर स्ट्राईक वगैरे आले, असं लोकांचं बऱ्याच म्हणणं होतं. पण मला एक आता तुला प्रश्न विचारायचा की भावा, तुझी ही 2 मिलियनच्या वर जेवढे पण फॉलोअर्स होते तेवढी आयडी तुझी गेली, कारण त्याच्यावर ते चाइल्ड वगैरे ते काय तू टाकत होता त्या पोराचा बारक्या कॉन्टेंट, त्याच्यामुळे त्याच्यावर लोकांनी रिपोर्ट केलं गोव्यातल्या व्हिडिओ आणि मग त्याच्यावर झालं सगळ्या गोष्टी. आता आज मला तू सांग की ही 2 मिलियनची आयडी गेली म्हणून तू मान टाकली, तुझं करिअर संपलं, तुझं सगळं उद्ध्वस्त झाल्यासारखं तुला वाटतं. तू त्या बारक्या पोराला एवढं मिल्क केलं, म्हणजे 2 मिलियन ऑडियन्स होईपर्यंत तू त्या पोराला मिल्क करत होता. आज त्याचं काय तुझंच अस्तित्व नाही राहिलं तर त्याचं काय अस्तित्व राहिलं? तुला पोलीस भरतीत सक्सेस नाही भेटलं, ते आर्मी भरतीत सक्सेस नाही भेटलं, त्यामुळे तू इंस्टाग्रामवर आला, तू कॉन्टेंट क्रिएशन निवडलं, तू इकडं फेमस झाला, व्हायरल झाला, तुझे फॉलोअर्स वाढले, तुला पैसे पण भेटले,
त्या पोराचं अजून पूर्ण करिअर बनायचंय, त्या पोराचं अजून पूर्ण आयुष्य जायचं होतं. तू त्याच्याबरोबर काय करायला निघालेलास? कुठपर्यंत जाऊन पोहोचला असता आणि कुठपर्यंत जाऊन ते बारकं पोरगं पोहोचलं असतं? तुम्ही किती मोठं झाला असता आतापर्यंत? एक आयडी गेली तर तुम्हाला भविष्यात आता काय करायचं हे सुचना झालंय. 15-20 दिवस झालं तुम्ही देवाचं उंबरं झिजवताय की तुमची आयडी माघारी यावी. अशी आयडी माघारी नाही येणार आणि देव कर तुझी आयडी माघारी येवो. पण एवढं आता समजून घे की भाऊ तुझं करिअर गेलं, तुझं ते वय संपलं असेल वगैरे झाल्या सगळ्या गोष्टी असेल तर अजून प्रिपरेशन कर, अभ्यास वगैरे केला असला तर होशील भरती. त्या बारक्या पोराला अजून शिकायचं आहे, त्याचं आयुष्य जायचं आहे पूर्ण. ते पण आयुष्यात काहीतरी करेल, चांगल्या नोकरीला लागेल, जॉबला लागेल. हे कंटेंट क्रिएशन आणि हे रील्स बनवायचं कुठपर्यंत जातं तू आता बघितलेस, तुला अक्कल आली असेल. आणि राहिला प्रश्न गेमिंगचा, त्याच्यावर आपण व्हिडिओच्या शेवटी बोलणारच आहे. जळणाऱ्यांनी आमचा जीव असणारी 2.5 मिलियन आयडी बंद पाडली. माझं वाईट करताना एकदा ह्यांचा विचार करायचा होता. ह्या बिचाऱ्यांची काय चुकी होती? ह्या पोरांची काय चुकी नव्हती आणि रिपोर्ट करणाऱ्यांची पण काय चुकी नाही. इंस्टाग्रामला 1 आणि 2 रिपोर्टमुळे काय होत नाही आणि तू एवढा पण फेमस नाही किंवा एवढ्या पण गोष्टी नेक्स्ट लेवलला पोहोचले नाही की तुला रिपोर्ट केल्यानंतर लगेच जाईल. इंस्टाग्रामचा अल्गोरिदम नावाचा पण एक विषय असतो. प्रत्येक वेळेस रिपोर्ट करायचीच गरज लागत नाही. ऑटोमॅटिक जरी तुझा कॉन्टेंट त्याच्यात बसला तरी जाते. तिकडे बॅकएंडला पूर्ण एक टीम बसली तुमचा कंटेंट बघायला. तुम्ही काय पण टाकणार आणि मग तुम्ही म्हणणार की आयला गरीब आहे आम्ही गरिबीतनं वर आलोय, मग आमचं सगळं चालू द्या. असं नाही होत मित्र. गरीब असला नाही तर श्रीमंत असला की तिकडे बॅकएंडला बसणाऱ्यांना हे नाही माहिती की तुमचं फायनान्शियल स्टेटस काय. तुम्ही चुकीचा कॉन्टेंट अपलोड केला तुमचं उडणारच आहे. आणि शेवटी मला बरं वाटलं की तू ते ॲग्री केलं की बारक्या पोरांचा कॉन्टेंट टाकण्यामुळे तुझी आयडी गेली, गेमिंगचा वगैरे काय संबंध नाही. आणि बऱ्यापैकी लोकांचं तसंच झालंय. जर तुझी आयडी गेमिंग वगैरे त्याच्यामुळे बंद झाल्यास तर मी पण तुझ्यावर सिंपती दाखवली असती की हा ठीक आहे यार, गरीब लोकांचा आता तू आहेस, ठीक आहे, तुझी परिस्थिती नाजूक आहे, तुला एक अर्निंग सोर्स होता त्या गोष्टीचा, तू करत होता, काय अडचण नव्हती. पण जर हेच रिझन असेल जायचं तर आता तू सुधारलं पाहिजे. त्या बारक्या 2 पोरांची काही चुकी नव्हती पण तुझी चुकी आहे. त्या बारक्या 2 पोरांना शिक्षणासाठी थोडंसं कर की बाबा जावा, शिका, चांगला अभ्यास करा, चांगल्या नोकरीला लागा. तुझ्यासारखी जगात दुसरी गव्हर्नमेंटची एक्झाम दिली आणि पास झालं, त्यांच्या नशिबात असलं तर चांगलं, त्यांचं आयुष्य सुधरेल. आता नको त्यांना कॉन्टेंट क्रिएशन मध्ये आणू प्लीज. मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोराला सांगतोय की प्रत्येकाचा सूरज चव्हाण नाही होत, ह्याच्यात 0 आहे फ्युचर. जर तुम्हाला माहिती नसेल की कसा बिझनेस करायचा, कॉन्टेंट क्रिएशन तुमच्यासाठी बनलंच नाही. हा प्रॉपर बिझनेस आहे, ज्याला कळतं त्यालाच कळतं. जळणाऱ्या कुत्र्यांनो, माझी आयडी बंद पाडणाऱ्या भडव्यांनो, माझ्या बहिणीची काय चूक होती? माझी 2.5 मिलियनची आयडी चंदा दिदीचे जीव होती, धडाधडा रडतय व माझं बाळ. नाही भाऊ, मी तुला काहीच बोलू शकत नाही. जेवढं मी तुला एवढं समजून सांगितलं या व्हिडिओमध्ये, एवढं तुला कोणच समजून सांगणार नाही. इंस्टाग्रामवरचा प्रत्येक समाज सुधारक म्हणजे जो आता इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवतात ना जे गेमिंगच्या वगैरे ऑपोजिटमध्ये, सगळेजण तुझ्या आयडीवर टपलेले आणि अजून पण आता तुला म्हणतील की येऊन कंटेंट बनवतो, लोकांना हसव. पण मी अजून तुला समजून सांगतोय की करायचं आहे तर तू एकटाच कर. त्या बारक्या पोरांना नको इन्व्हॉल्व करू तुझ्या कॉन्टेंटमध्ये, तुझ्या आयडीमध्ये. तुझ्या कोणत्याच गोष्टी जर तुला खरंच त्यांचा करायचा आहे, 3-4 लाखात पण तुला प्रमोशन मिळतील. 10-15 हजार रुपये ते एका व्हिडिओमधनं कमवशील. कर त्यांच्या शिक्षणाचा खर्च, शिकू दे त्यांना, होऊ दे त्यांना पण मोठं, त्यांना काहीतरी ट्राय करू दे. फेल्युअर आलं तर मग तिथनं पुढे त्यांना घे त्याच्यात, पण प्लीज नको याच्यात आणू. हा एकटाच नाही, याच्याबरोबर अजून एक नमुना आहे आख्या बनसोडे, त्याची पण आयडी गेली. आपण त्याचं पण बघूया त्याचं काय चाललंय. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायला एवढं वाईट वाटतंय सांगू नका. आता मला बोलता पण येणं झाले बाई, एकदम शॉक झालो, म्हणजे डोक्याला हेडक झाले माझ्या. विषय असा झालाय, जी आपली आयडी होती इंस्टाग्रामची आख्या बनसोडे 07 नावानी, ती आयडी आपली सस्पेंड झालेली बघू शकता. बाय आयडी गेली, आयुष्य नाही संपलं, एखादा रोग बेग झाल्यासारखं का अवतार करताय मला हेच कळणं झालंय की तुम्ही इंस्टाग्रामच्या आयडी गेल्यावर असं प्रिटेंड करताय जसं काय तुम्हाला न बरा होणारा एखादा आजार झालाय. हे सो कॉल्ड महाराष्ट्राच्या इन्फ्लुएन्सर ह्यांना 2-2, 3-3 मिलियन लोकांनी फॉलो केलं. क्या है इन्फ्लुएन्सरिंग, क्यों नहीं हो रही इन्फ्लुएन्सरिंग? तुम्ही जी एवढी ओव्हर ऍक्टिंग करता, एवढी ओव्हर ऍक्टिंग नका करू प्लीज. तुम्हाला ही सिंपती द्यायची पण इच्छा होत नाही की तुम्ही अशी ऍक्टिंग करता, अशा माना टाकता, राग येतो तुमचा, तुम्हाला सिंपती नाही देऊ वाटत. कधी असं स्वतः तुम्ही आरशासमोर उभं राहत जावा आणि स्वतःला विचारत जावा की ही सिंपती मान टाकून तुम्ही जे ऍक्टिंग करताय आणि मग लोकांनी तुम्हाला सिंपती वगैरे द्यावं, हे सगळं तुम्ही डिझर्व करता का? खरंच करता का? तुमचे फॉलोअर्स वाढत असताना तुमच्या प्राइम मध्ये तुम्ही किती मास केला, तुम्ही लोकांना किती ट्रोल केलं, डिवसलं, तुम्ही लोकांना किती कमी लेखलं, हे सगळं लोक नाहीत विसरत. आणि त्याच्यापेक्षा पण पुढे जाऊन या सगळ्या गोष्टी परमनंट नाहीत. आता त्यांचे फॉलोअर्स, फॅन्स कोणी जर हा व्हिडिओ बघायला आले असतील तर माझं तुम्हाला सांगणं आहे मित्रांनो, हे जे सोशल मीडिया आहे हे असंच काम करतं. हे आपल्यासाठी सगळ्या गोष्टी नवीन आहेत ना. कोणाची आयडी गेली की आपण ह्यांना देवच बनवून ठेवलेलं तुमच्यासारख्या लोकांनी, तर आता तुम्हाला वाईट वाटतंय. याच्या आधी तुम्ही प्रत्येक डायलॉगला पाठीमागं वल्गर गाणी लावायचा आणि आता तुम्ही प्रत्येक डायलॉगला, प्रत्येक तुमच्या स्टोरीला मान टाकून देवाची गाणी लावताय. कारण लोकांना असं वाटेल की बापरे, ह्याच्या आयुष्यात आता ही असली मोठी ट्रॅजेडी आली, आता ह्याच्यातून हा बाहेर येऊ. आपलं 2.3 मिलियन मला अकाउंट जाऊन 24 तास झालेत, म्हणजे पूर्ण एक दिवस कंप्लीट झालाय, तरी पण आपला अकाउंट काही परत आलेलं नाहीये. तर मित्रांनो, आपला 2.3 मिलियनचा आयडी सस्पेंड होऊन 2-3 दिवस झालेत
तरी पण आपल्या आयडीचा काही आता पत्ता म्हणजे काहीच नाही. मित्रांनो, आता आपल्या आयडी सस्पेंड होऊन 2-3 दिवस झाले, तर आज 3रा दिवस आहे. तर आज आपण त्याचा सावडायचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि 10व्या दिवशी 10व्याचा कार्यक्रम पण होणार आहे आणि 13व्या दिवशी 13वा झाला की मग परत आख्या जाधव टक्कल करून परत नवीन आयडी काढणार. अरे काय लाका तुम्ही, माणूस मेल्याच्या वर अवस्था लावली. आयडी गेली अशी काय आयडी गेली म्हणजे काय परत अकाउंट बनवू शकत नाही, परत फॉलोअर्स वाढू शकत. तुम्हाला पण माहित होतं आयडी गेली त्याचा प्रॉब्लेम नाही, हे सगळं ऍक्सिडेंटली झालेल्या गोष्टी आहेत की ह्यांच्याजवळ कॉन्टेंट नव्हता, ह्यांना कॉन्टेंट कसा बनवायचा हे माहित नाही की रॅन्डमली ह्यांच्या व्हिडिओ व्हायरल गेल्या, रॅन्डमली ह्यांचे फॉलोअर्स वाढले, रॅन्डमली ह्यांचा फॅन बेस बनला, रॅन्डमली सगळ्या गोष्टी झालते. त्यामुळे ह्यांच्या अंगात ती भीते, ह्यांच्यामुळे ह्यांनी माना टाकले. ते ह्यांचं जर सगळं प्री प्लॅन्ड असतं, ह्यांना जर सगळ्या गोष्टी अशा माहित असते की हे असंच करायचे आणि हे असंच होणार आहे, तर ह्यांना एवढं टेन्शन नसतं आलं. ती माणसं शून्यातनं परत उठायची हिंमत ठेवतात. ह्यांनी कधी लिहून कॉन्टेंट बनवलं नाही. ह्यांचं कसं होतं, एक डायलॉग मारायचं, त्याच्या मागं गाणं लावायचं, नाचायचं थाय 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 आणि मग ह्यांचे फॉलोअर्स वाढले, लोकांना आवडलं. जर यांचा कॉन्टेंट असताना ह्यांचा खरंच जर असतं कॉन्टेंट, एक तर पहिली गोष्ट यांची आयडी गेली नसते आणि गेली असते ह्यांच्यात हिंमत असते की परत त्याच्यापेक्षा काहीतरी भारी बनवून ती आयडी माघारी आणली असते. बट नाऊ वी नो द रिझन. तर व्हिडिओ आवडला असेल आणि यातून तुम्हाला काही व्हॅल्यू प्रोव्हाइड झाली असेल, तुम्हाला काहीतरी समजलं असेल, माझं बोलणं आवडलं असेल, माझा विचार आवडला असेल, तर प्लीज सबस्क्राईब करून जावा आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. सगळी गाणी वाजणार. लावा गाणं. तू शांती ठेव पण मी त्या रंगेला पटवणार आहे यार. काय दान काय तो